मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला 5-5, 6-6 सभा घेत आहेत. सकाळी मराठवाड्यात, संध्याकाळी मुंबईत, सकाळी नागपूरमध्ये, दुपारपर्यंत पुण्यात असं सध्या सुरू आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची सगळी धुरा एकट्या मुख्यमंत्र्यांच्याच खांद्यावर असल्याचं दिसतंय. यामागे कारणही तसंच आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे विरुद्ध गडकरी गटाचे राजकारण जोरात होते. मात्र अनपेक्षितपणे मुंडे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील भाजपच्या राजकारणाची सूत्रे आली. त्यातच नगर परिषद निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे भाजपने आता मुख्यमंत्र्यांचा चेहरा पुढे केला आहे. राज्यातल्या नगर परिषद निवडणुकांची परीक्षा मुख्यमंत्री पास झालेत. आताही मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाजपचे अन्य मंत्री आणि नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये अडकून पडले असताना मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. शिवसेनेला अंगावर घेण्याची आणि टीकांनी उत्तर देण्याची जबाबदारी आता फडणवीसांनीच थेट आपल्या अंगावर घेतल्याचं गेल्या काही सभांमधून स्पष्ट झालंय. युती तुटल्याची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांकडे ढकलून अन्य मंत्र्यांनी या प्रकरणातून आपलं अंग काढून घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये यशाचं श्रेय आणि अपयशाची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्यांची असेल. अपयश आलं तर भाजपमधला मुख्यमंत्री विरोधक गट सक्रिय होऊ शकतो. सध्या गडकरींचा गट शांत आहे. एकनाथ खडसे सुद्धा गप्प आहेत. हे गट खरं तर संधीची वाट पाहत आहेत. उमेदवार निवडीपासून ते पक्षाचा अजेंडा ठरवण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांची छाप पडलेली दिसते. त्यातच शिवसेनेबरोबर युती आता तुटली आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पूर्वीचंच आक्रमक धोरण कायम ठेवतात का राजकारणात त्यांना नमतं घ्यावं लागतं हे यापुढच्या निकालावरच अवलंबून असणार आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.